नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, एक भयानक घटना समोर आलेली आहे, ती म्हणजे सुप्रसिद्ध कीर्तनकार, कथाकार, ज्यांचे की कीर्तनकार आपण यूट्यूबवर पाहिले आहेत, ऐकलेले आहेत, कथा सुद्धा बऱ्याच ऐकलेल्या आहेत आणि त्याच महिला कीर्तनकाराची हत्या झालेली आहे। आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे ती हत्या एका अज्ञात व्यक्तीने केलेली आहे। त्या व्यक्तीचा आणि त्या कीर्तनकाराचा कुठलाही काहीही संबंध नव्हता, त्यांचे कुठेही मतभेद नव्हते आणि मतभेद नसताना सुद्धा या सगळ्या व्यक्तीनं हे काही कांड केलेलं आहे। नेमकं हे झालंय काय, सुप्रसिद्ध कीर्तनकार नेमकी कोण आहे आणि या सगळ्या गोष्टीचा कशामुळे या महिला कीर्तनकाराचा खून करण्यात आलेला आहे, दगडाने ठेचून मारण्यात आलेला आहे, हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे। नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विरुद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे बीड, संभाजीनगर असो किंवा मराठवाड्याचा जेवढा काही भाग आहे त्यामधून बऱ्याच मोठमोठ्या गुन्ह्याची नोंद होत आहे। त्यामुळे त्यामध्ये खंडणी असेल, खून असेल किंवा बीडची जी काही काल बातमी आली विनयभंगाची, या सगळ्या प्रकारच्या बातम्या, माहिती किंवा अशा प्रकारच्या घटना या मराठवाड्याच्या भागातून दिसून येत आहेत। आणि सुप्रसिद्ध कीर्तनकार, कथाकार महिला, ज्या महिलेचं कोणासोबतही वाकडं नव्हतं, ती महिला कोणासोबतही काही चुकीचं बोलत नव्हती, देवाचं कीर्तन करायचं, कथा सांगायच्या आणि या सगळ्या गोष्टीमधून ती सगळं काही आपलं जीवन चालवत होती। आणि जीवन चालवता चालवता त्या महिला कीर्तनकाराला कधी वाटलंही नसेल की आपण असे संपवू, आपण असे या जगातून निघून जाऊ। अचानक आपण झोपेत असताना आपल्यावर अशा प्रकारचा दगडाचा हल्ला होईल, अशा प्रकारचं कधीही त्या महिला कीर्तनकाराला वाटलं नसेल। परंतु आता धक्कादायक बाब म्हणजे जी महिला कीर्तनकार होती ती घराच्या बाहेर झोपलेली होती, खोलीच्या बाहेर। नेहमी ती खोलीतच झोपायची, परंतु रात्री खोलीच्या बाहेर झोपल्यामुळे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ही जी महिला होती ती महिला छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये एका मंदिरामध्ये, चिंचोली परिसरामध्ये महिला ही मंदिरामध्ये राहत होती। 2 महिन्यापासून ही महिला मंदिरामध्ये राहत होती आणि ही जी महिला होती 2 महिन्यापासून त्या मंदिरामध्ये राहायची, आपलं जीवन भागायची। आसपासच्या भागामध्ये कीर्तन असतील, कथा असतील, अशा प्रकारच्या गोष्टी या आसपासच्या भागामध्ये ही महिला कीर्तनकार करायची। आणि या महिलेला कधीही वाटलं नव्हतं की अशा प्रकारची गोष्ट घडेल। मात्र काल रात्री काही चोर हे त्या मंदिरामध्ये आले आणि मंदिरामध्ये आल्यानंतर त्यांनी ते गेट तोडलं। मग ही जी महिला कीर्तनकार होती, त्या महिला कीर्तनकाराचं नाव म्हणजे संगीताताई पवार, अशा प्रकारची ती महिला कीर्तनकार होती। आणि ज्यावेळेस सगळं गेट तोडण्यात आलं त्यावेळेस हे लोक मध्ये शिरले आणि त्यावेळेस मात्र या महिलेच्या डोक्यात दगड घालून चोरांनी या महिला कीर्तनकाराला संपवलेलं आहे। आणि ही अशा प्रकारची घटना आता समोर आली असली तरी नेमकं त्या महिला कीर्तनकाराला कशामुळे संपवलेलं आहे? खरंच चोरीमुळे संपवलेलं आहे का? चोरांनी संपवलेलं आहे का? त्या महिलेसोबत दुसरे कोणाचे वाद होते का? तो आरोपी नेमका कोण आहे याचा शोध लावून या सगळ्या गोष्टीचा मार्ग काढायला पाहिजे आणि तरच खरं कारण कळणार आहे की नेमकं या महिला कीर्तनकारासोबत नेमकं घडलं काय होतं। कारण आपण जर पाहिलं ते महिला कीर्तनकार संगीताताई यांचे कीर्तन आपण यूट्यूबवर पाहिलेत, ऐकलेले, कथा सुद्धा त्यांच्या ऐकलेल्या। आणि या सगळ्या गोष्टीमधून जर त्यांचं आचरण विचरण जर पाहिलं तर अतिशय चांगलं असं आचरण, आणि ती एक संन्यासी महिला होत्या। त्यांनी जीवनामध्ये कीर्तनाशिवाय दुसरं कोणालाही आपलं मानलेलं नाही आहे। कीर्तन देव
या सगळ्या गोष्टीमध्ये त्या गुंतलेल्या होत्या आणि यांची अचानक अशी दगड घालून हत्या करण्यात नेमके का आली असावी हा सुद्धा प्रश्न आता मोठा आहे. तुमचं म्हणणं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.